नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती। नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलवरती आत्ताच सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेत 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते महिलांना मिळाले आहेत। सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 निकष अटी शर्ती लावल्या आहेत। लाडकी बहीण न्यूज 2025। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यापूर्वीचा हप्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। आता जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरू होईल आणि 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होईल। लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार असून दर महिन्याला लाभार्थी महिलांना हप्ते मिळत राहतील असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधीपासून मिळणार यावर देखील मंत्री आदिती तटकरे प्रतिक्रिया दिली आहे। आधी सुद्धा याबाबत बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे। येत्या अर्थसंकल्पात योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार केला जाईल। या महिन्यात 1500 रुपयांचा लाभ दिला जाईल, त्यासाठी 3690 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे। जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू आहे। निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहे। येत्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करून योजनेत रक्कम वाढवण्याबाबत महत्त्वाचे बदल केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यावर दिलेली आहे। धन्यवाद।